रिक्षा आंदोलनावर चोहीकडून टीका झाल्यानंतर राज ठाकरेंनी नाशिकमध्ये एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रिक्षा आंदोलन स्थगित केलं नसल्याचं त्यांनी सांगितलंय। रिक्षा जाळणं हा मनसेचा कार्यक्रम नाही, तर तो सरकार विरोधातला राग आहे, असं राज यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्र्यांनी बिल्डर संदर्भात घेतलेला निर्णय त्यांच्या अंगलट येणार असल्याचंही ते म्हणाले। आणि आजच्या अनधिकृतचं अधिकृत या गोष्टींमध्ये आंदोलन स्थगित हा स्थगितीचा विषय काय येतो? कोर्टाने दिलेली स्थगिती आहे ती, आणि त्याच्यामुळे त्या रस्त्यावरती येईपर्यंत कुठच्याही गोष्टी तुम्ही करू नका ज्याच्यातनं इतर कुठचे राजकीय पक्ष किंवा कोणी समाजकंटक त्याचा गैरफायदा घेतील। या दृष्टिकोनातनं काढलेलं पत्रक लगेच स्थगिती, नरमले, काय आनंद मिळतो याच्यात? ज्या बिल्डरांनी ते बांधलेलं आहे त्या बिल्डरांवरती कारवाई का नाही होत? तिकडच्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई का नाही होत? तिकडे कुठच्याही राजकीय पक्षाचा नगरसेवक असू देत, नंतर आमदार असू देत, त्याच्यावरती कारवाई का नाही होत? आणि आजच्या अनधिकृतचं अधिकृत या गोष्टींमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगायला पाहिजे होतं की ज्या ज्या बिल्डरांनी हे बांधले त्यांच्यावरती आम्ही तातडीने कारवाई करू, त्यांना आम्ही अटक करू, जेणेकरून परत भविष्यामध्ये अशा प्रकारची अनधिकृत बांधकामं करण्याची कोणाची हिंमत होणार नाही। मुख्यमंत्र्यांनी खरं तर हे सांगायला पाहिजे होतं। आणि आज जी गोष्ट त्यांनी केलेली आहे मंत्रिमंडळाच्या त्यांच्या निर्णयामध्ये, हे त्यांच्या अंगलट येणार, कारण बाकीचेही येणार अंगावरती। मग आता जर समजा ह्या बिल्डरांना जर समजा प्रोटेक्शन मिळणार असेल आणि मी जर म्हटलं की सरकारने याच्यामध्ये डील केलं, का नाही येत तुमच्यामध्ये? झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।